वाहन अपघातातील मृत्यूचा धोका टाळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात हेल्मेट सक्ती अंमलबजावणीसाठी जिल्हा पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना नुकतेच आदेश दिले आहेत। पुढील आठवडाभर या संदर्भात पोलिसांकडून हेल्मेट वापरण्यासंदर्भात दुचाकी चालकांमध्ये जनजागृती करून आवाहन केले जाणार आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस दल तसेच जानेफळ पोलीस स्टेशनकडून जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सर्व दुचाकी चालक यांना सूचना आहे की दुचाकी चालवताना सर्वांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे। स्वतः तसेच आपल्यासोबत बसलेल्या व्यक्तीचे रक्षण करण्याकरिता कुठल्याही अपघातातून बचाव करण्याकरिता हेल्मेट परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे। तरी सर्व नागरिकांनी दुचाकीवर वाहन चालविताना कृपया हेल्मेटचा वापर करावा। पुढील 7 दिवसानंतर बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। सुरुवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येईल, त्यामध्ये 1500 रुपये दंड आहे। जर आपणास वारंवार सांगूनही जर आपण हेल्मेट वापरत नसाल तर आपले लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकते। तर 7 दिवसानंतर पोलीस स्टेशन जानेफळ तर्फे दुचाकी धारकांना विना हेल्मेट धारकांवर कारवाई करण्याची प्रोसिजर ही सुरू होणार आहे। 15/2/2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांनी रस्ता सुरक्षा आणि अपघात याच्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलामार्फत प्रमुख अधिकारी यांची मीटिंग घेतली। त्याच्यामध्ये अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रथमदर्शनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोटरसायकल विना हेल्मेट कारवाई करणे आवश्यक आहे असे आवाहन केले। त्यानंतर नागरिकांना सतत 7 दिवस आवाहन करायचं आणि त्यानंतर मोटरसायकल चालकांवर विना हेल्मेट दंडात्मक कारवाई करायची याचे आवाहन केले आहे। त्यासाठी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने शहरामध्ये आवाहन करत आहोत।